नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. गणेशोत्सवात पुणे शहरात मध्य भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे 5 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल जेंडे यांनी केले आहे. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी विविध शहर, राज्यासह परदेशातून भाविक पुण्यात येतात. त्यावेळी शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीमुळे भाविक पीएमपी बसने अधिक प्रवास करतात. त्यामुळे भाविकांना तत्काळ बस सेवा मिळावी यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पीएमपी बस या गणेशोत्सवातील 10 दिवसात 790 जादा धावणार आहेत. या 10 दिवसात पीएमपीची बस सेवा रात्रभर सुरू राहणार आहे. मात्र रात्रीच्या या सेवेसाठी प्रवाशांना 5 रुपये जादा द्यावे लागणार आहे. महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुणेकरांसाठी खास उपक्रम राबवला आहे. नागरिकांनी पीओपीच्या मूर्ती घेण्यापेक्षा शाडू मातीची मूर्ती घ्यावी यासाठी मूर्ती आमची किंमत तुमची हा उपक्रम हाती घेतलाय. 6 ते 7 सप्टेंबर पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मूर्ती उपलब्ध असणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. गुन्हेगारांनी आपली घरे जर बेकायदा पद्धतीने उभारली असतील तर त्यावर आता बुलडोझर चालणार आहे. पोलिसांनी याबाबत माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. नियमांच्या चौकटीत राहून महापालिकेच्या मदतीने ही कामे करण्यात येणार आहेत, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांना दिलाय. पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या बेकायदा घरांची मालमत्तेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. प्रियसीच्या 4 वर्षाच्या मुलाने उलटी केल्याच्या रागातून प्रियकराने मुलाला बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलंय. त्यानंतर प्रियकराला बिबेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. महेश कुंभार असं आरोपीचं नाव आहे, तर वेदांश काळे असं मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. नगर रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या धडकीत दुचाकीस्वार चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना येरवड्यातील गोल्फ चौकात 5 सप्टेंबरला सकाळी 7:30च्या सुमारास घडली. दीपक भटेवार असं मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचं नाव आहे. पोलिसांनी डंपर चालक भीमा कट्टमणी याला अटक केली आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत. बडतर्फ आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला दिल्ली कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बनावट ओळख प्रकरणी न्यायालयाने पूजा खेडकरच्या अटकेसाठी अंतिम सुरक्षा वाढवली आहे. पूजा खेडकरला 26 सप्टेंबर पर्यंत अटक करण्याचा निर्देश कोर्टाने दिले आहेत. गणेशोत्सवामध्ये पुणे शहरातील परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त हे अतिशय महत्त्वाचं पद असतं. पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांची पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. दहीहंडी गणेशोत्सवात बिहारमधून येऊन प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढून देतो असे सांगून निर्जन स्थळी नेऊन त्यांना मारहाण करून लुबाडणाऱ्या बिहारी टोळीचा पर्दाफाश फरासखाना पोलिसांनी केला आहे. या बिहारी टोळीमधील 10 चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 5,77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 21 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ही कामगिरी देहू पोलिसांनी केली असून आकाश जाधव आणि आशुतोष घोडके अशी अटक केलेल्या आरोपींची नावे. पुणे प्राईम टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.